आगामी लोकसभा आणि सर्व निवडणुकांमध्ये महायुतीला 100% यश मिळवण्याच्या हेतूने महायुतीतील सर्व घटक पक्षांचा संयुक्त मेळावा घेण्यात आला होता। हिंगोली येथील मधुरदीप मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते। कार्यकर्त्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सरकारचे काम जनमानसात पोहोचवावे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये 100% विजय मिळवावा असे मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात आले। खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, रामदास पाटील सुमटाणकर, भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बी.डी. बांगर, माजी आमदार रामदास वडकुते, मिलिंद मंडल, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिवाकर माने, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। जिल्हास्तरीय बैठक आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातले जे आहेत आणि सर्वजण कार्यकर्ते नेते मंडळी इथे होतात। बाकी जिल्ह्यामध्ये मंत्र्याचा असा दौरा नाही, आता मी तर 3 जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, हिंगोली आहे आणि यवतमाळ, तिन्ही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांचं प्रतिनिधित्व मी करतो। तिन्ही ठिकाणी कुठलेही मंत्री नाही, स्थानिक पातळीवरचे नेते। बैठकीत काय उद्देश? या बैठकीचा उद्देश आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 100% महायुतीची जागा निवडून आली पाहिजे, यासाठी निर्धार हा या बैठकीचा एजेंडा असतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।